नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजलीताई ही देवीसमोर हात जोडून बसलेली असते आणि तिचा मूड खूपच खराब असतो. त्यावेळेला मामा तिथे येतो. ताईच्या डोक्यामध्ये जे काही लावण्य सांगत आलेली की आपल्या मालाचा ट्रक दरीत कोसळलाय आणि खूप मोठं संकट आलंय. त्यावर वल्लरी म्हणालेली की चुकीच्या माणसासोबत लग्न केलं तर याचे परिणाम काय होतात हे बघितलंस ना, असं जेव्हा ती अर्णवला म्हणते ते सगळं आता तिला आठवत असतं. नंतर मग मामा म्हणतो की काय झालंय, कालच्या प्रकरणाबद्दल तू टेन्शन घेतलंयस का आणि त्याचाच तू विचार करतेस का, कालचे काही घडले त्याबद्दल. तेव्हा मग ती म्हणते की मामा, त्याबद्दलच विचार करते मी, परंतु जे नुकसान झाले त्याबद्दल नाही मी विचार करत आहे. ज्याचा दोष ईश्वरीला लावला जातोय ना, त्यामुळे मला जरा वाईट वाटतंय. म्हणजे हे सगळं प्रकरण ना खूप चिघळतंय, याचा ईश्वरीला खूप वाईट वाटलं असेल हे माझ्या लक्षात आलंय. त्यावेळेला मग आता मामा म्हणतो की हो अंजली, समजतंय मला, परंतु आता मला एकच कळतंय की यामध्ये ईश्वरीचा काही दोष नाही, पण ते बाकीच्यांना घरातल्यांना आपण काय सांगणार, मग आता करायचं तरी काय. तेव्हा मामा म्हणतो की काळजी करू नकोस, अर्णव आहे ना, तो सगळं घेईल सांभाळून, तो घेईल ईश्वरीची काळजी. मग त्यामुळे अंजली म्हणते की ते आहेच रे, परंतु त्यामुळे घरातलं वातावरण जरा बिघडल्यासारखं झालंय बघ ना. तेव्हा मग मामा विचार करून म्हणतो की अंजली, यावर एक उपाय आहे बरं का माझ्याकडे. अगं हे सगळं वातावरण व्यवस्थित करण्यासाठी एक उपाय आहे. ती विचारते कोणता. तेव्हा मामा म्हणतो की अगं, सात्विकाताईची ती नवरात्रातली प्रथा माहिती आहे ना तुला, म्हणजेच दोघं नवरा बायको हे देवीची जोडीने पूजा करतात आणि मग देवीचे सगळे अलंकार घातले जातात, माहिती आहे ना तुला. तेव्हा मग ती म्हणते की हो, पण आता या परिस्थितीत मग ती म्हणते की ह्या सगळ्या प्रथेला जर हे असते तर किती बरं झालं असतं. तेव्हा मामा म्हणतो की नको काळजी करूस तू, त्यांचा फोन नाही लागणार, मी काळजी करू नकोस, मी करतो ट्राय फोन. हे त्यांनी सांगितलंय ना की तिथे रेंज नसणार आहे, त्यामुळे तू पुढच्या तयारीला लाग, मी बघते बघतो काय करायचं ते. नंतर ईश्वरीला तिने बोलावलेलं असतं. ईश्वरी म्हणते की ताई बोला ना, काय झालं. त्यावेळेला मग आता राकेशचा आणि अंजलीचा फोटो तिथेच असतो. ईश्वरीचं तिथे लक्ष जात नाही. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, हे जे दागिने आहेत ना, हे तुला घालावे लागतील आणि पूजा करायची आहे देवीची जोड्याने. तेव्हा मग आता लगेच ईश्वरी बघायला लागते आणि म्हणते की ताई एवढे दागिने. तेव्हा ती म्हणते की हो अगं, माझ्या आईने म्हणजेच तुझ्या सासूबाईने तशी प्रथाच केली होती की नवरात्राच्या वेळेला ना हे सगळं म्हणजेच करायचं, म्हणजे नवरा आपल्या बायकोला हे सगळे दागिने घालणार. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो, म्हणजेच अर्णव म्हणतो की ताई ते घालेले सगळे दागिने. तेव्हा लगेच ती म्हणते की अरे तिने नाही घालायची चिंटू, तू तिला स्वतःच्या हाताने हे दागिने घालायचे आणि तिला मडवायचे, आलं का लक्षात. असं म्हटल्यावर आता ईश्वरी घाबरून बघतच राहते. म्हणजे एक एक प्रथेच्या नावाखाली हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे आम्ही नवरा बायकोचे सगळेच रिच्युअल्स पार पाडतोय असं खरं तर ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की काय मी हे सगळं करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की हो हो चिंटू, तुलाच हे सगळं करायचं आहे. अरे तुला आठवतंय ना, आपण लहान होतो तेव्हा आपली आई कसे हे दागिने घालायची, किती सुंदर दिसायची त्या दागिन्यांमध्ये. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मग मी हे घालायचेत का तिला. तेव्हा अंजली म्हणते की हो हो चिंटू, तुलाच हे दागिने तिला घालायला लागतील आणि आपली तशी प्रथाच आहे नवरात्री ती. मग तुम्ही दोघांनी जोडीने देवीची पूजा करायची आहे, समजलं. तिची पूजा आणि तिचं जागर होणार आहे, त्यामुळे सगळं करावं लागेल. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की काय गं, कसला विचार करतेस. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे ताई, करेन मी, तशी इच्छा होती ना आईंची, तर मग मी ते नक्कीच करेन, त्यांची कुठलीही प्रथा मी मोडणार नाही, असं ईश्वरी अगदी प्रेमाने बोलून दाखवते. त्यामुळे अंजलीला खूप बरं वाटतं. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी, खरं बघायला गेलं ना तर बाकीच्यांना वाटत असेल की प्रॉब्लेम आहे, म्हणजे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तेच, मला काही प्रॉब्लेम नाही, पण बाकीच्यांना काय वाटत असेल, म्हणजे एकतर सगळं काही घडतं आहे त्याचा दोष सगळे मला देत आहेत, मग असं वाटायला नको त्यांना की माझ्यामुळेच हे सगळं परत घडतं आहे. तेव्हा ती म्हणते की नाही गं ईश्वरी, खरंच अशातला काहीच भाग नाही आहे, म्हणजे मी तुला खरंच सांगते की असं काहीच नाही आहे. खरं बघायला गेलं तर तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना, तेव्हापासून मला खूप चांगलं वाटतं आहे आणि मला आणि माझ्या बाळाला अगदी शांत आणि प्रसन्न वाटतं, पूर्वी जसं नाही वाटायचं ना तसं. म्हणूनच तू इथे आली आहेस त्याने मला खूप आनंद झाला आहे आणि मला जेन्युइनली असं वाटतं आहे की चिंटूसाठी ना तुझ्यापेक्षा योग्य दुसरी कोणतीच मुलगी नसती. खरंच मी अगदी मनापासून बोलते आहे, असं ताई आता तिला सांत्वन करत बोलत असते. त्यामुळे ईश्वरी जरा शांत झालेली असते आणि मग अंजली म्हणते की तू नको काळजी करूस, बाकी कोणाला काही वाटू दे, परंतु तू त्या गोष्टीचा अजिबातच विचार करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, तू फक्त व्यवस्थित राहा, आनंदात राहा, कोण काय बोलते याचा अजिबातच तू विचार करू नकोस, असं ती बोलून दाखवते. नंतर मग ईश्वरीच्या चेहऱ्यावर असं जरासं दुःखासारखं आलेलं असतं आणि मग ती म्हणते की हे बघ,
नको काळजी करूस ईश्वरी, होईल सगळं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग अर्णव पण या सगळ्याकडे अगदी शांतपणे बघत असतो. तोही ईश्वरीला पुढचं काही बोलत नाही. तेव्हा मग आता त्यावर अंजली म्हणते की खरंच आमची अशी इच्छा आहे की तू हे दागिने घालावेस, त्यामुळे तू हे दागिने घे आणि तू हिला हे दागिने घालायचेस. आणि खरं हे कसं होईल माहिती आहे का, लक्ष्मी, हे घरची लक्ष्मी हे दागिने घालून घरातल्या देवीची पूजा करते, मग नारायणानेच लक्ष्मीला हे सगळे दागिने घातल्यासारखं होईल. असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असताना नंतर तयार होऊन तिथे बसलेली असते. आणि मग तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि ईश्वरी साडी नेसून बसलेली असताना अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. आणि नंतर ईश्वरी देखील त्याच्याकडे आता चिडून आणि रागाने बघत असते. आणि हे सगळंच होत असताना आता अर्णव हा तिच्याकडे बघतच असतो. ईश्वरीला तो म्हणतो की आता पाय दे. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि मग त्यावर खरं तर ईश्वरीच्या मनात अजिबातच नसतं त्याच्याकडून तयारी करून घेण्याचं, परंतु प्रथेसाठी तिला हे सगळं करून घ्यावं लागत असतं. आता त्यानंतर मग तो तिच्याकडे बघत म्हणतो की मिस इंदोर, काय झालं आहे, तू अशी का चेहरा पाडून बसलीस? त्यावेळेला ती म्हणते की तुमचं काम आहे ते तुम्ही करा, मी आता तयारी करायला बसली आहे. असं म्हणून ती आता त्याला मुद्दामच बोलत असते. आणि नंतर मग अर्णव तिला म्हणत असतो की मिस इंदोर, अगं प्रथा आहे ही आणि प्रथेप्रमाणे तुला अगदी हॅपी राहिलं पाहिजे, मग तू असा चेहरा पाडून पाडून का बरं बसली आहेस? तेव्हा ती म्हणते की तुम्हाला ना हे फक्त मी आता प्रथा म्हणून करते, बाकी काही नाही. आणि तसंही माझ्या सासूबाईंची इच्छा आहे, त्यामुळे बाकी काहीच माझ्या इच्छा नाही आहेत मनामध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर, हे मात्र बरं आहे तुझं, म्हणजे माझ्या आईला तू सासू म्हणतेस परंतु तिच्या मुलाला तू नवरा म्हणत नाहीस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुमची नाही बडबड जरा बंद करा आणि तयारीला सुरुवात करायची का? तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की बरं ठीक आहे. आणि आता तो तिच्याच तिथे समोर येतो आणि समोर आल्यानंतर पैंजण हा घालण्यासाठी तिला म्हणतो की तुझा पाय दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, कशाला हवाय पाय? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आता पैंजण काय तुझ्या गळ्यात घालू का मी? कसं दिसेल ते पैंजण गळ्यात घातलेलं? मग त्यावेळेला ईश्वरी आता पाय देते. अर्णव तिचा पाय अगदी अलगद घेतो आणि स्वतःच्या मांड्यांवर ठेवत आता तिच्या पायामध्ये तो पैंजण घालून देत असतो. आणि ईश्वरीची होणारी चेहऱ्यावरची रिॲक्शन हे सगळं तो बघत असतो. आणि खरं तर नाजूकपणे ईश्वरी ही अगदी त्याच्याकडे बघत असते, कारण अर्णव हा तिचा जेव्हा पाय घेतो तेव्हा मात्र तो अगदी मनापासून ते सगळे दागिने तिच्या अंगावर घालत असतो. आणि हे मात्र ईश्वरी अगदी धक्का लागल्यासारखीच बघत असते, कारण अर्णव इतक्या प्रेमाने तिच्याशी वागतोय, इतकं कोमलपणे, याचं तिला जरा आश्चर्यच वाटत असतं. आणि चक्क अर्णव ह्या सगळ्या रिच्युअल्स करायला तयार झाला आहे याचंही तिला आश्चर्य वाटत असतं. कधीही या सगळ्या गोष्टी न मानणारा अर्णव हे सगळं करतोय, त्यामुळे तिला अगदी विचित्र आणि वेगळंच वाटत असतं. नंतर मग आता ईश्वरीला तो दुसरा पाय मागतो, तेव्हा ईश्वरीच्या दुसऱ्या पायामध्ये तो ते पैंजण घालतो. आणि हे सगळं बघत असताना ईश्वरीला आणखीनच वेगळं वाटत असतं. त्यावेळेला मग आता तो तिला म्हणतो की हात. तेव्हा मग ती म्हणते की काय, काय झालं? तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की हातामध्ये बांगड्या घालायच्यात ना, या कुठे घालायच्या? हातातच ना? असं आता तो तिच्याकडे बघून विचारतो. तेव्हा मग ईश्वरी आता नॉर्मल होते आणि म्हणते की हो ठीक आहे, या हातात घालायच्यात बांगड्या. आणि मग हात पुढे करते. आणि नंतर मग आता ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात. अर्णवचं लक्ष पूर्णपणे ईश्वरीकडे असतं. ती काय करते आणि कशाप्रकारे लाजते किंवा तिला हे कशाप्रकारे थोडं ऑड वाटतंय हे सगळं तो आता बघत असतो. आणि त्यामुळे इथे आता ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदूर, बांगडी हात दे मला. तेव्हा मग ईश्वरी त्याला हात देत असते. आणि खरं तर ती आता त्याच्याकडे बघतही नसते, म्हणजे तिला त्याच्याकडे बघून बघून जरा वेगळंच वाटत असतं, वेगळंच फील होत असतं. म्हणून आता ईश्वरीला तो हात मागतो आणि ईश्वरी त्याला पटकन आता हात देते. आणि तो म्हणतो मी सिंदूर, काय झालं? तेव्हा मग ती काही नाही, तुम्ही तुमचं काम करा ना पटकनी, असं ती त्याला बोलून दाखवते. नंतर मग आता लगेचच तो हात घेतो आणि तिच्या हातामध्ये बांगडी घालत असतो. नंतर दुसरा हात घेतो आणि दुसऱ्याही हातामध्ये तो बांगडी घालतो. ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. अर्णवने ईश्वरीला आता हातात हात घेऊन बांगड्या देखील घातलेल्या असतात. आणि ईश्वरीचा हात अर्णव आता सोडायलाच तयार नसतो. हे सगळं ईश्वरी बघते आणि तिलाही थोडंसं विचित्र वाटत असतं. त्यावेळेला मग तो म्हणतो की मी सिंदूर, दुसरा हात दे ना प्लीज. तेव्हा मग ती दुसरा हात देते आणि मग त्यातही तो अर्णव बांगड्या घालतो आणि व्यवस्थितपणे मागे करून देतो. आणि त्यामुळे ईश्वरीचं सौंदर्य आणखीनच खुलू लागलेलं असतं. आता अर्णव तिच्यासमोर उठून उभा राहतो आणि तिला म्हणतो की गेटअप. तेव्हा ती म्हणते की काय, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, गेटअप. अगं आता पुढच्या गोष्टी घालायच्यात ना, तर त्या उभं राहून घालाव्या लागतील. आता कमरपट्टा आहे तो गळ्यात तर नाही ना घालू शकणार, कमरेतच लावावा लागेल, बरोबर की नाही? असं आता तो तिला बोलत असतो.
त्यावेळेला मग ती म्हणते की बरं बरं ठीक आहे ठीक आहे, आणि ती उठून उभी राहते. त्यावेळेला मग आता अर्णव तिथेच त्या सेटमध्ये असलेला कमरपट्टा घेतो आणि तो लावण्यासाठी ईश्वरीच्या पुढे आलेला असतो. आणि खरं तर आता ईश्वरी ही कमरेवरतीच हात ठेवून असते. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, एक काम कर, हे हात आहेत ना कमरेवरचे, ते जरा वरती कर थोडे. तेव्हा मग ईश्वरी जराशी ऑकवर्ड फील करत असते आणि ती थोडेसे हात वरती करते. त्यानंतर मग थोडेसे हात वरती केल्यानंतर तो म्हणतो की मी सिंदूर, असा आम्हाला हाताला पट्टा बांधता येईल. अगं कमरेला बांधायचं आहे ना, त्यामुळे हात वरती कर, वरती कर हात, असं तो तिला बोलत असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरीला तो म्हणत असतो की मी सिंदूर, आणखी थोडे हात वरती. तेव्हा ईश्वरी वैतागते आणि म्हणते की हे काय चाललंय काय तुमचं, म्हणजे आता माझ्याकडून तुम्ही काय पीटी करून घेणार आहात की काय. असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही मी सिंदूर, दे मला कंबरपट्टा बांधू दे. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही थोडेसे हात आणखी वरती करते आणि मग अर्णव तिच्या कपरेवरती कंबरपट्टा घालत असतो. आणि तो घालत असताना ईश्वरी अगदी लाजून आलेली असते, कारण अर्णव आणि तिचं शरीर एकमेकांना अगदी टच होत असतं आणि तोही तिच्याकडे अगदी जवळ जवळ डोळ्यात डोळे घालून बघत असतो आणि एकमेकांकडे ते बघत राहिलेले असतात. ईश्वरी ही अर्णवच्या डोळ्यांमध्ये आता पूर्णपणे हरवून गेलेली असते. खरं तर ईश्वरी पण अर्णवच्या प्रेमातच असते, परंतु तिला हे सगळं काही समजत नसतं की ती त्याच्या प्रेमात आहे. त्यामुळे खरं तर हे सगळं घडत असतं. नंतर मग आता अर्णव ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. अर्णव हा ईश्वरीला तो कमरपट्टा बांधून देत असताना ईश्वरी आता पटकनच खाली मान घालते, कारण दोघांची नजरानजर झाल्यानंतर ईश्वरीच्या अगदी काळजाचं पाणी पाणी झालेलं असतं. आणि मग तो कमरपट्टा मागून अर्णव लावण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की द्या आणा इथे, मी लावते. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी सिंदूर, प्रथा आहे नाही आणि मलाच करायची. त्यामुळे मग आता अर्णव तिच्या कमरेला पूर्णपणे कमरपट्टा लावून देत असतो आणि म्हणतो की थांब, तू व्यवस्थित उभी राहा आणि हो, नीट ताट राहा, म्हणजे मला ते साईज म्हणजेच कसं लावायचं ते समजेल. आणि अर्णव अगदी मनापासून करत असतो. ईश्वरी बघत असते. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की छान, फायनली कमरपट्टा लागलाच आहे. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघून चिडत असते आणि मग तो म्हणतो की बघितलं, मी अगदी व्यवस्थितपणे लावून दिलं ना, आणि किती काय झालं तरीही मी मी हे सगळं मनापासून करत आहे, हे तुला समजणार नाही आहे. आणि मग ईश्वरी अगदी रागाने त्याच्याकडे बघत असते. तो काहीच बोलत नाही. त्यानंतर मग आता जे बाजूबंद असतं ते आता अर्णव घेत असतो आणि ते घेऊन तो ईश्वरीच्या हाताला आता लावत असतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हां हां, काय चाललं आहे तुमचं, जे काही करायचं ते करा ना पटकनी. तेव्हा मग आता अर्णव हा तिच्या हात घेतो आणि तिच्या हाताला तो बाजूबंद बांधून देत असतो आणि म्हणतो मी सिंदूर, हात जरा असा वरती कर. तेव्हा ईश्वरी हात अगदी चिडूनच वरती करते. मग तो कमरपट्टा सॉरी हाताचा बाजूबंद तिला तो बांधून देत असतो आणि तो हाताचा बाजूबंद बांधून देत असताना तो अगदी ईश्वरीच्या चेहऱ्याजवळ आलेला असतो. त्याचं आणि डोकं ईश्वरीचं एकमेकांना लागत असतं आणि पुन्हा एकदा ते दोघं एकमेकांकडे बघत असतात. आता ईश्वरीला असं दागिने घालण्याच्या बहाण्याने अर्णव पूर्णपणे तिच्याबरोबर रोमांस करून घेत असतो, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर मग आता वेळ येते ती म्हणजे कानातल्यांची. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आता अशीच बस, मी तुला इयरिंग्स घालतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आणा इकडे, मी घालते ते इयरिंग्स माझं माझं. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मी सिंदूर, असं कसं, अगं ही प्रथा आहे ना, तर मग मीच घालणार. तेव्हा मग अर्णव ईश्वरीच्या कानामागे केस करतो आणि ईश्वरीला अगदी अंगावरती शहारा आल्यासारखं वाटतं. आणि मग अर्णव हा तिच्या कानाला ते लावायला चाललेलं असतो आणि स्क्रू लावायला जातो. तेवढ्यातच तिच्या कानाचं जे ते स्क्रू असतं ते खाली पडतं, सटकतं. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणायला लागते की काय करताय काय तुम्ही, द्या ना, आणा ना ते इकडे. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, अगं ही प्रथा आहे ना. तेव्हा मग ते स्क्रू खाली पडलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही पण ना, खरंच मी तुम्हाला सांगते आहे, नका करू, तुम्ही नका करू, तुमच्या बसची बात नाही आहे, तरी तुम्ही ऐकतच नाही. मग स्क्रू पडलं ना, आता आता काय कराल, कसं शोधाल ते एवढूसं स्क्रू. आता एक काम करा, आणा तुमच्या ऑफिसच्या स्टाफला आणि त्यांना लावा वाटतं मग कामाला तुम्ही. असं मग आता बोलल्यावर तो म्हणतो की मी सिंदूर थांब, काहीच गरज नाही आहे, मी इथेच शोधतो. तेव्हा मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे, शोधा तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की थांब थांब, अगं इथेच पडलं असेल. ईश्वरी म्हणते की तुम्हाला मी सांगितलं होतं तरी मी घालते, नाही जमणार. पण नाही, तुमचा प्रत्येक वेळेला इगोच आड येतो ना, म्हणजे मला द ग्रेट ARला जमणार नाही असं काही होणारच नाही, असं म्हणून तुमचा इगो आडवा आला असेल आणि मग तुम्ही मला घालायला दिलं नाही, बरोबर ना. स्वतःचीच इच्छा स्वतः पूर्ण करून घेतली. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की एक एक मिनिट थांब, तुझी बडबड जरा बंद कर. हे बघ भेटलं, अगं तुझ्या साडीखालीच होतं हे, मुद्दाम केलंस ना हे सगळं, मला माहीत होतं. काय ते इंदोरी भाषेत काय बोलते, जानबूज के मला त्रास देण्यासाठी केलं, बरोबर ना.
तेव्हा ईश्वरी म्हणते की याच्यामध्ये काय त्रास द्यायचा होता आणि मला खरंच माहीत असतं माझ्या साडीच्याच इथे असतं तर मग मी बोलले नसते का. कसे कसे बोलताय तुम्ही. आणि मी जानबुजकी काहीच केलेलं नाही आहे. उगीचच तुम्ही मला ना आता काही दोष देऊ नका हां अर्णव सर. द्या आणा इकडे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो हेच तर आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळेला तुला असं वाटतं की मी काहीतरी करतोय पण ते तसं नसतं. आता तुला कसं वाटलं तसंच ते कधीतरी चुकूनच होऊन जातं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आणा आणा आता ते इथे मी घालते माझं माझं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही मी सिंदूर आपल्याला ताईने काय सांगितलंय ही प्रथा आहे की नाही मग नवऱ्यानेच बायकोला घालायचे. तू मानत नसलीस तरी मी आहे ना नवरा असं म्हणून तो आता तिच्या कानामध्ये ते कानातलं घालायला येत असतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं बरं ठीक आहे घाला आता काय ते करा पटकनी उशीर होतोय असं म्हणून ती आता त्याला बोलत असते. त्यानंतर मग आता इथे अर्णव तिला कानातलं घालून देत असतो आणि जे वेल असतात ते वेलही अगदी कानातल्यांबरोबर मागे करत असतो. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की छान ब्युटिफुल. तेव्हा मग ती म्हणते की काय. तेव्हा तो म्हणतो की अगं हे दागिने या दागिन्यांबद्दल बोलतोय मी अगदी ब्युटिफुल आहेत असं म्हणून तो मुद्दामच तिला चिडवत असतो. आणि त्यानंतर मग आता ईश्वरीला तो म्हणतो की आता हे गळ्यातलं जो मोतीचा हार असतो तो घालायचा असतो आणि चोकर टाईप असल्यामुळे तो गळ्याभोवतीच असतो. तेव्हा मग ईश्वरीला आता अर्णव सांगतो की मी सिंदूर तुझे केस व्यवस्थित कर. तेव्हा आता ईश्वरी त्याचं ऐकते आणि त्याचे मग केस ती आता व्यवस्थित करायला लागते. आणि केस व्यवस्थित करत असताना ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदूर ओके. तेव्हा मग ठीक आहे असं ती म्हणते. आणि नंतर मग जो मोठा हार असतो तो मोतीचा तोही आता घालायचा असतो. त्यामुळे लॉंग केस असल्यामुळे ईश्वरीला तो आता सांगतो की मी सिंदूर तुझे केस जरा बाजूला घे. तेव्हा मग ती पुन्हा एकदा तिचे केस बाजूला घेते आणि अशा प्रकारे आता अर्णवने ईश्वरीला नटवलेलं असतं. ईश्वरी आता आरशामध्ये स्वतःकडेच बघत राहिलेली असते. त्याच वेळेला अर्णव पण तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मी सिंदूर छान. आणि मग त्यावेळेला सगळं काही झालेलं असतं परंतु नाकातली जी नथ असते ती नथ राहिलेली असते. आणि म्हणूनच आता ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदूर ही नथ. तेव्हा ती तिच्या नाकातली जी चमकी असते ती पटकन आता बाजूला काढते आणि मग ती नथ ईश्वरी त्याला म्हणते की द्या मी घालते. परंतु अर्णव म्हणतो की नो मी घालणार आहे असं म्हणून आता अर्णव ती चमकी काढल्यानंतर तिचा चेहरा स्वतःच्या बाजूने वळवतो म्हणजेच हनुवटीवर हात लावून आपल्याकडे तिचा चेहरा घेतो आणि अगदी प्रेमानेच तिच्याकडे बघत राहिलेला असतो. ईश्वरीला आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर आणखी अशीच थोडा वेळ माझ्याकडे जर बघत राहिलीस ना तर मला नवरा म्हणून मानायला लागशील. तेव्हा ती म्हणते की चला घाला लवकर आता पटकनी नथ. मग ती नथ आता अर्णव तिला घालायला लागतो आणि अगदी व्यवस्थितपणे तिच्या नाकात घालून ती त्या स्क्रूमध्ये अगदी बरोबर अडकवतो. आणि मग अर्णव तिच्या अगदी जवळ असतो. ईश्वरी ही अगदी मान खाली घालून त्याच्याकडे लाजत लाजत बघत असते आणि तिथून ती आता तयारी झाल्यानंतर उठून निघून जाते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर हे जे काही आज मी तुला सजवलं हे नवरा म्हणून आज मी तुला जे काही सजवलं आहे ना तो फक्त त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे. आणि हा जो माझा अधिकार आहे आणि हा जो माझा हक्क आहे ना तो मी इतर दुसऱ्या कोणालाही देणार नाही असं ईश्वरी बोलून दाखवते. असं अर्णव बोलून दाखवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर एक गोष्ट नक्की हे सगळं जे काही झालं आहे ना ते परंपरेच्या बंधनामुळे केलेलं आहे आणि मी परंपरेच्या बंधनात पुन्हा एकदा आज अडकले आणि त्यामुळे तुमच्याकडून हे सगळं मला करून घ्यावं लागलं. परंतु हे मनापासून करण्याची माझी काही इच्छा नव्हती. फक्त प्रथा आणि परंपरा यामध्ये मी हे सगळं केलं. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणायला लागतो की मी सिंदूर एक दिवस नक्की असा येईल की ही प्रथा तुला आवडू लागेल आणि काही झालं तरीही या प्रथेसाठी का होईना परंतु आपण एकत्र आलो आणि किती काही झालं तरीही तू माझी बायको आहेस हे या प्रथेमधून सिद्ध झालं असं आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. त्यानंतर मग तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी आता पटकन पुढे जाऊन म्हणते की काय म्हणालात का तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय तुला ऐकू आलं. वाव दॅट्स ग्रेट. म्हणजे मी सिंदूर तुला माझ्या मनातलं पण ऐकू येतं तर असंच पाहिजे. बायकोला नवऱ्याच्या मनातलं ऐकू आलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता चला खाली सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओ ओ म्हणजे तू मान्य केलं आहेस की आपण दोघंही कपल आहोत आणि आपण कपल म्हणून दोघाजणांनी खाली एकत्र उतरलं पाहिजे हे तू मान्य केलंस बरोबर ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही मी हे मान्य करत नाही आहे. ठीक आहे मी जाते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे तू नशील मान्य करत तरी पण मी तुला बायको मानतो की नाही चल मग असं म्हणून आता तो दोघंजणी उतरत असतात. त्यावेळेला आता आजी येते आणि आजीला अंजली सांगते की आपल्या
प्रथेप्रमाणे म्हणजेच आईच्या प्रथेप्रमाणे आज चिंटू आणि ईश्वरी दोघंजणही देवीची पूजा करणार आहेत. मग लगेचच मामा म्हणतो की दोघंजण राहिले कुठे? तेवढ्यातच ईश्वरी आणि ती खाली उतरत असतात आणि मग ते खाली उतरत असताना दोघंजणांकडेही सगळेजण बघत राहतात आणि ईश्वरी अशी छान दिसत असते. तेव्हा मग ईश्वरी पण मान खाली घालूनच तिथून येत असते. आजी पण खरं तर तिला एकदा बघते आणि आजीलाही ती त्या रूपामध्ये खरं तर खूप आवडते. मग मामा ईश्वरीला बघतो आणि म्हणतो की ईश्वरी, खरं सांगू तू खूप सुंदर दिसत आहेस, खूपच सोज्वळ, आणि तुला मी पाहिलं ना तर खरंच लांबूनच येत असतानाच खूप छान दिसलीस तू. आणि सात्विकाताईची आठवण आली गं एकदम आम्हाला, म्हणजे ती पण ना अशीच दिसायची हे दागिने घालून. असं म्हटल्यावर आता लगेचच आजी तिच्याकडे वरखाली बघत राहते. तिचं मन खरं तर पाघळत असतं, परंतु ती ते स्वतःला समजून देत नसते. नंतर मग आता लगेचच अंजली म्हणते की हो, बरोबर म्हणालास तू मामा. आपली आई पण अशीच दिसायची ना जेव्हा हे दागिने घालायची. खरंच ईश्वरी, तू आलीस ना तर खरंच असं वाटलं की आईसारखंच वाटलं गं. म्हणजे माझी आई आली आहे की काय असंच वाटलं मला. तेव्हा ईश्वरी आता हसत असते आणि ती पुढे काहीच बोलून दाखवत नाही. अर्णव पण आता तिच्याकडेच बघत राहिलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णवला ताई सांगते की आता तू आरती कर आणि ईश्वरी, तू त्याच्या उजव्या बाजूला जाऊन उभी राहा. तेव्हा ईश्वरी उजव्या बाजूला जाणार तेवढ्यातच अर्णवचा हात कोणीतरी येऊन तिथे पकडतं आणि आरती करायला सांगतं. तेव्हा मग अर्णव बाजूला बघतो तर तिथे ईश्वरी नाही तर लावण्य असते. आता ईश्वरीलाही या गोष्टीचा खरं तर राग आलेला असतो. लावण्य आल्यामुळे अर्णवला आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि तो म्हणतो की तू इथे काय करतेस लावण्य? त्यावेळेला लावण्य म्हणते की अर्णव, अरे इथे मी तुझ्यासोबत पूजा करायला आलेली आहे. त्यावेळेला लगेचच अंजली म्हणते की तुला कळत नाही आहे का लावण्य? अगं, ही जी पूजा असते ती जोडप्याने करायची असते, नवरा बायकोने करायची असते. मग तू तू या पूजेसाठी कशी काय अर्णवच्या बाजूला उभी राहिलीस? मला हेच कळत नाही. अगं, ही पूजा अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही करणार आहेत आईच्या प्रथेप्रमाणे. त्याच वेळेला मग आता असं म्हटल्यावरती लावण्य म्हणते की हे बघ यार, तुला माहिती आहे का, ही पूजा करण्यासाठी मी इथे आली आहे आणि आज मी ठरवले की ही पूजा मी तुझ्यासोबतच करणार आहे. अर्णव म्हणतो की नाही, हे बघ मिस इंदोर ही माझी बायको आहे आणि तू माझी फक्त मैत्रीण आहेस, त्यामुळे तुझ्याबरोबर मी ही पूजा करू शकत नाही. ह्या पूजेचा मान फक्त आणि फक्त मिस इंदोरलाच देऊ शकतो, बाकी कोणालाही नाही. असं म्हटल्यावर आता इथे लावण्याचा हात तो पटकन झटकतो आणि त्याला लावण्या खरं तर पूजेसाठी नकोच असते. परंतु तेवढ्यातच आजी म्हणते की चिंटू, मी बोलवलं आहे लावण्याला पूजेसाठी. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आता नेमकं पुढे काय करणार आहे, अर्णव कशाप्रकारे तिची पुन्हा इज्जत काढणार, हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.